Let's quickly understand the rules of simple present tense. Yes, I know a tense means tension about grammar, right? Don't take tension. It's very simple. I tell you the trick how to use all the tenses. Okay, the very first thing, very small and simple sentences we are going to use. I eat, I speak, I tell. Okay, we tell, you tell, you speak. Okay, we just simply keep the verb as it is. We have to keep the verb as it is. You must be knowing and you should know that verbs are action words. What action we do, we call those words verbs, like speak, come, go, listen, teach, tell, and we simply keep it as it is in simple tense. For I, we, they, okay, or plural form. We keep the verb as it is. They come, we come, I come, or they go, we go, I go. Okay, like that. I come, मी येते, or येतो. I go, मी जाते, we go, आम्ही जातो, they go, ते जातात. बोलताना आपल्याला ही गोष्ट माहीत असते की वाक्य कोणत्या प्रकारचे असतात. पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, येस ऑर नो आन्सरचा क्वेश्चन, WH क्वेश्चन, व्हॉट, वेअर, व्हायचे क्वेश्चन्स असतात आणि हाऊचा क्वेश्चन, HWचा क्वेश्चन असतो. म्हणजे ओके, खूप सिम्पल आहे. त्यासाठी आपण एक एक गोष्ट बघू. एक वाक्य मी बोलते, आय स्पीक इंग्लिश. तेव्हा तुम्हाला डायरेक्टली स्पीक हा ॲज इट इज ठेवायचा आहे. जेव्हा ही स्पीक्स इंग्लिश, स्पीकच्या पुढे एस लावायचा आहे, कारण ही शी इटचा तो रूल आहे की तुम्हाला ही शी इट जेव्हा वापरायचा असेल तेव्हा तुम्हाला वर्बला एस ऑर ES लावायचा आहे, की तुम्हाला केव्हा केव्हा एस आणि केव्हा ES वापरायचा आहे. तो वोवेल साऊंड्स जे वर आहे, AEIOU, ऑल दीज आर वोवेल्स. सो त्याच्या व्यतिरिक्त जे पण काही वर्ड्स असतील तेव्हा तुम्हाला फक्त एस लावायचा आहे. ओके, सो त्यामध्ये थोडीफार मिस्टेक चालते. असं काही खूप बोलताना एवढा आपल्याला लक्षात येत नाही. ठीक आहे, डोंट टेक टेन्शन. सो प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा आपण WH क्वेश्चन्स विचारतो ते कसे बोलायचे. व्हॉट डू यू डू, तू काय करते. लिव्ह, LIVE, लिव्ह म्हणजे राहणे. वेअर डू यू लिव्ह म्हणजेच तू कुठे राहतेस. वाय डू यू कम, तू का आलेस. हू टीचेस यू इंग्लिश, हा प्रश्न आहे. हू टीचेस यू, हूच्या जागी एखादं नाव येणार आहे म्हणून तिथे आपण क्वेश्चन फॉर्म करताना वर्बला एस किंवा ES लावायचा असतो जेव्हा हू येतो. हू टीचेस यू इंग्लिश म्हणजे रश्मी टीचेस यू इंग्लिश. असं जेव्हा नाव येतं, ही, शी, इट आणि एखादं नाव, तेव्हा सिंग्युलर फॉर्म जेव्हा रिझन यू हॅव टू पुट एस ऑर ES in front of the verb. Okay, now how do you learn English? तू इंग्रजी कशी शिकतेस. ओके, हाऊ डू यू लर्न इंग्लिश. हाऊ डू यू गो देअर. हाऊ डू यू कम हिअर. म्हणजे तुम्ही फक्त हाऊ डू यूच्या पुढे तुम्हाला सिम्पली वर्ब ठेवायचा आहे. सो त्याचेसुद्धा एक फॉर्म्युलेज असतात त्याचेसुद्धा सिम्पल. ते तुम्ही रेफरन्स घेतला आणि ते प्रॉपरली केले तर तुम्हाला अगदी इझिली जमणार. ओके, थँक यू सो मच. रिझन we have to follow some rules, some discipline. Every day we have to practice. Don't leave your practice as it is. म्हणजेच तुमची प्रॅक्टिस अशीच सोडू नका. ओके, थँक्यू सो मच माय डिअर बडीज. जर व्हिडिओमधून काही नवीन शिकण्यासारखं मिळालं असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा. ज्यांना गरज आहे त्यांना